आजची फिल्म आम्ही जी आहे ती एकदम विचित्र आहे. आय थिंक आपण तिघांनी ती फिल्म बघितलेली आहे. मी आणि सचिनने ना ती थिएटरला बघितली होती जेव्हा रिलीज झाला होता. तर हार्डली 7-8 माणसं होती त्या फिल्म थिएटरमध्ये, कोणी नव्हतं. आणि ती 7-8 माणसं पण अशी वैतागलेली होती, कारण ती फिल्म कोणाला समजत नव्हती की काय चाललंय त्या फिल्म मध्ये. डेंजरस फिल्म होती त्यावेळी. पिक्चरचं नाव आहे कौल, द कॉलिंग असं आहे ते, विच इज अ मराठी फिल्म. आणि आय थिंक विद्याधरने आताच बघितली असेल. सो आम्हाला ती फिल्म कळली नाही कळली हे मला पण अजून कळलं. मी त्याच्यावर एक ब्लॉग पोस्ट लिहिली होती आणि ती ना त्या लोकांनी शेअर वगैरे केली होती, म्हणजे डिरेक्टर जो ना आदिश केळुसकर वगैरे, त्यावेळी त्यांनी ती शेअर केली होती. म्हणजे मला जे वाटलं त्यावेळी, कारण की थिएटरमध्ये एक्सपिरियन्स भयंकर होता त्या फिल्मचा. पण त्याने जे काही त्या फिल्ममध्ये सांगितलं ना, म्हणजे जो मोनोलॉग आहे त्या म्हाताऱ्याचा पुढचा, तो आय थिंक सेकंड टाइम किंवा थर्ड टाइम बघितल्यावरच कळतो, तोपर्यंत कळत नाही. सो आय थिंक विद्याधर यू कॅन, तू आता फ्रेशली बघितलीस म्हणून, सो आय थॉट की बघ तुला काय वाटतं त्या फिल्म बद्दल, तर यू कॅन से दॅट. तसं बघायला गेलं तर अपघाताने बघितली. कारण मी हे अमेझॉन वरती प्राईम वरती चेक करत होतो काही बघता येईल का, तर ते सडनली असं कौल म्हणून दिसलं. त्याच्यात ते पोस्टर बिस्टर पण काही कळत नाही की त्याच्यामध्ये काय असेल. मी सहज गुगल केलं तर लक्षात आलं की असं सायकोलॉजिकल थ्रिलर वगैरे असं काय काय कोणीतरी टॅगिंग केलं होतं. म्हटलं बघूया काय आहे. कारण मला असं आठवत होतं की त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा तो रिलीज झाला होता तेव्हा थोडी हाईप झाल्याचं होतं. पण म्हणजे असं सुरू केल्यावरती एकदम ते सगळं माझ्यासाठी अँटी क्लायमॅक्टिक होतं. कारण मी असं एक्सपेक्ट करत होतो की थ्रिलर, सायकोलॉजिकल थ्रिलर वगैरे, म्हणजे ऑफकोर्स स्लो पिक्चर असेल सगळं आपण मान्य करतो, पण तरी पहिल्या काही फ्रेम्स काहीच होत नसतं. आणि जे काय होत असतं ते एकदम असंबद्ध, की एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टी संबंध नाही. मग ते पहिल्यांदा ते असं त्या घरामधले ते दिसतं दृश्य, आणि ते खरंच तसं आहे की नाही हे आपल्याला रजिस्टर व्हायच्या आधी तो नाचताना दिसायला लागतो. आणि तो नाचतच असतो, तसं नाच संपतच नाही. मी म्हटलं रे काय चाललंय, म्हणजे जरा जास्तच कलात्मक पिक्चर आपण लावला वाटतं चुकून. म्हणून मी म्हटलं तरी ठीक आहे, आता एवढा वेळ इन्व्हेस्ट केलाय तर एक 10 मिनिटं अजून बघू. तसंच काहीतरी अचानक तो एकदम टीचर झाला. मग टीचर झाला तेव्हा तो बोलायला लागतो त्या शहाण्या माणसासारखा. मग आपल्याला वाटतं अरे काय चाललंय काय चाललंय. आणि त्याच्यानंतर एकदम त्या एका घटनेनंतर ते चेंज होतं सगळं, आणि सडनली त्याचा एवढा मोमेंटम चेंज होतो पिक्चरचा की आपल्याला म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात आलं काहीतरी वेगळेपणा आहे पिक्चर मध्ये. आता ऑफकोर्स हे शेवटी कसे प्रत्येकाचं आपापलं परसेप्शन असतं, इंटरप्रिटेशन असतं. पण म्हणजे मला त्यातलं आवडलं हे की साध्या गोष्टी, एकदम रुटीन गोष्टी ज्या आपल्या तुला मला दिसतात, तशा कुठल्या तरी एकदम बेसिक गोष्टीवरती त्याच्यात तो असं काहीतरी मोठं वजन टाकतो की म्हणजे आपल्याला साधी घंटा, त्या घंटेमध्ये किती ताकद आहे असं त्याला वाटत असतं, म्हणजे त्याला हा, ते कोणतरी घंटा सांगतं. काय, हो, घंटेचं काहीतरी वेगळंच प्रकरण आहे हा. ते. म्हणजे तरी ते इतकी बेसिक गोष्ट, इतकी रुटीन तुला मला बघून, म्हणजे इतकी नॉन थ्रेटनिंग गोष्ट आहे ती की यू विल नॉट इव्हन थिंक अबाउट इट ट्वाइस. म्हणजे रोज आपल्या ते पूजेमध्ये देवघरात असते तरी आपण त्याच्याकडे बघत नाही अशी गोष्ट आहे. हा, आणि त्याच्यात तो त्याला ऍब्सोल्युटली. असं एवढं अनन्य साधारण महत्व आहे असं दाखवतात. पण म्हणजे मी पहिल्यांदा बघितल्यावर तो कळत नाही पिक्चर. कितीही तुम्ही काही स्वतःला काय तुम्ही सिने अप्रिसिएशन आणि अमुक तमुक काही म्हणा, कारण सिने. का तो ह्याच्यातच ठेवलाय ना, म्हणजे इतका सिम्बॉलिझम मध्ये त्याने तो पिक्चर बनवलाय की अगदीच म्हणजे जेवढं बेसिक द्यायला पाहिजे तेवढंच त्याच्याहूनही कमी दिलंय त्याने हम्म. देताना. आणि सिंगल कॅमेरा सेटिंग, तो हलत पण नाही, एकाच ठिकाणी राहतो. हो अख्खी हो फ्रेम हो फक्त आपण बघत राहायची, या कोपऱ्यात काय होतं का, त्या कोपऱ्यात काय होतं का, फ्रेम हो तीच हो राहते. हो हो. तर हे असं केल्यामुळे इतकं कधी कधी आपल्याला पण ताण येतो की मग तो पिक्चरचा ताण आपल्यामध्ये येतो. असं एक मला वाटतं मे बी बिकॉज त्याच्याकडे पैसे नव्हते, ऑर इट मे बी बिकॉज इट इज इंटेन्शनल. नाही, मी कुठंतरी सो वाचलेलं ते पिक्चर रिलीज झाल्यानंतर त्यांनी पर्पजफुली त्याचा म्हणजे पिक्चरचा जो पेस आहे ना तो एकदम असा स्लो ठेवलाय. फर्स्ट हाफ मध्ये डायलॉगच नाहीये, पण सेकंड हाफ मध्ये डायलॉग, म्हणजे जो म्हातारा बोलतो ते संपतच नाही अनलेस अंटील ते एक शेवटचा जो सीन आहे जिथे त्याचं जे काही सर्व होतं ते तिथे ते सगळं संपून जातं. आणि तो त्याच्यानंतर ते त्याचा म्हातारा म्हणजे पुढचा असा प्रवास. पथदर्शक दाखवलाय त्याला, त्याची काहीतरी तो असा बॅक स्टोरी घेऊन येत असतो. हा, नेती पण मला मार्ग. त्यातलं नेती मार्ग, नेती मार्ग. हा, नेती. तर त्यानं तेच ऍक्च्युली त्याच्यामध्ये तेच दाखवलं ना, असे दोन मार्ग, एक खरा मार्ग आणि एक असा म्हणजे कुठल्या मार्गावर आता तुम्हाला जायचंय अशा टाईपचं काहीतरी, असं मला माझं तर पॉइंट ऑफ व्ह्यू काइंड झालेलं ऑफ. ते त्यावेळी. आता ते जो आता फर्स्ट टाइम जो विद्याधरनं जर नवीन नवीन त्याला जर काही सुचलं असेल बघून, हा, तर ते तो सांगू देते ना की म्हातारा तो नक्की काय सांगतो तो. ओपनिंग सीन आहे ना त्याच्यात, तो नाचताना दाखवलाय.
आणि त्याच्यानंतर पुन्हा हो तो हो एकदा नाचतो शेवटी त्या पर्वताच्या समोर, त्या हा डोंगराच्या समोर. पण तू एक गोष्ट नोटीस केली का, जी फिल्म जे ओपन होते ना, त्या फ्रेडरिक नीचेचं एक मोठं कोट लावलंय त्याने त्या फिल्मच्या, म्हणजे ते कोटच इतकं भयंकर आहे ना. अँड दोज हू वेअर सीन डान्सिंग वेअर थॉट टू बी इनसीन बाय दोज हू कुड नॉट हिअर द म्युझिक. हे फ्रेडरिक नीचेचं ते कोट आहे, त्याने सुरू होते फिल्म. हा, म्हणजे तेच आपण असं म्हणतात पण ना, की वेडे म्हणजे आपल्यासाठी ते वेडे असतात. बिकॉज जे बाकी 90% लोकांना दिसत नाही त्या गोष्टी त्यांना दिसतात. बट डझंट मीन करेक्ट. की ते वेडे, कदाचित आपण वेडे असू शकतो हा. त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी हे So, भारीच आहे. आणि ते म्हणजे मला काय वाटलं, की नंतर आता आपण हे ठरवलं ना बोलायचं, तेव्हा मी थोडा अजून त्याच्यावर विचार करत होतो, थोडं वाचलं, तर मला असं स्ट्राईक झालं की कदाचित म्हणजे आता आपण काय बरेचदा असं असतं की लेखकाला तसं काय म्हणायचं नसतं, पण आपण त्यातनं बरेच अर्थ काढतो. पण काढतो हो. तसं असू शकतं. पण म्हणजे मला असं वाटलं की त्यांना ती घंटा सिलेक्ट करण्याचं कारण असं असावं, की बेसिकली त्याला काय सांगायचंय, की आपण नॉर्मल जगताना पण एकदम साध्या बेसिक गोष्टींवरती खूप इम्पॉर्टन्स अटॅच करतो. आणि अगदी जीवन मरणाचा प्रश्न असल्यागत त्या प्रश्नाचा विचार करत बसतो, की जेव्हा आपण हो ऍक्च्युअली नुसती ऍक्शन घेऊन कन्फर्म करू शकतो काय होणार आहे. आता बरोबर. ती घंटा वाजवल्यावर त्याला कळेलच ना, दूध का दूध, ती पाणी का पाणी होणार आहे. होणार आहे. हो. त्याच्यात तुझ्या डोक्यावर एवढं ओझं घेण्याचं काय कारण आहे? तू काय मोठा आहेस? खतम कर ना. पण नाही, तो त्याचं टेन्शन नाही, घेतो, वेडा होतो त्याच्यामध्ये. शेवटपर्यंत तो वाजवतच नाही ती घंटा, शेवटपर्यंत वाजवतच नाही ती घंटा. पण तेच हा, म्हणजे म्हणजे ना त्याला कदाचित तो ते सांगितलेलं सिम्बॉलिझम असतं असं. की घंटा वाजवली तर भयंकर काहीतरी होणार आहे. हा, म्हणजे हा, तो पण म्हातारा ठीक आहे ना, सांगतो मग काय. म्हणजे हा, म्हातारा नाही, तर म्हातारा त्याला घाबरवतो तसंच ना. तो काय हा, म्हणतो, ब्रह्मांडाची सुरुवात झाली आहे ओम ह्या ध्वनीतून. मग त्याचं काहीतरी जे हा. अपोजिट आहे ना, ती ते घंटा आहे. अरे मग ते कोणाची घंटा फाडणार आहे. ना. ती फाडणार ना बाई कोणाची. ती वाजवली आणि सगळं समाप्त झालं तर मग काय करणार आपण, म्हणून मग त्याचं केवढं मोठं प्रेशर असतं त्याच्यावर. पण ते म्हातारा सगळं पण कसं त्याची काय ऍक्सेप्ट करतो ह्या सगळ्या गोष्टी, जर त्याला माहिती असतात तर. हा. म्हणजे हा अरे हा थोडा कच्चा हा, खिलाडी असं कच्चा वाटतं. असतो. हम्म. नाही, कारण आता ते त्याच्या बॅक स्टोरीतनं पण कळतं ना, की म्हातारा किती एक्झॅक्टली. पोहोचलेलं आहे ते. आणि पिक्चर मध्ये बघितलं तर कॅरेक्टर असे 3 ते 4च आहेत. म्हणजे सुरुवातीला फक्त एक असा सीन आहे आणि त्याच्यानंतर तो एक म्हातारा आणि तोच असे आणि त्याची हा म्हणजे बायको. एकदम. त्याची बायको. हा, पण तो पहिला जो मर्डर करतो तो कोणाचा असतो, ते असंच कोणाचा रॅन्डम करतो का, म्हणजे ते मला ते कळलं नव्हतं. तो जी हा, ओपनिंगला ते शॉट नाही, ते दाखवले. शेवटपर्यंत कळत नाही. ते शेवटपर्यंत कळत नाही. म्हणजे आता कारण आपलं परत ऍझम्पशन असं की कदाचित हे सेम प्रकार त्यानं आधी केलेला असतो, त्याच्यावर झालेला असतो, आणि परत इट इज जस्ट रिस्टार्टिंग. म्हणजे असंही हम्म. त्यातनं तुम्ही अर्थ काढू शकता की ते जसं त्याच्यात होतं ना, मेमेंटो, हा, की हो. त्याचा रिसेट होतो. रिस्टार्ट. हा, तो जिथून सुरुवात झाली आहे, जिथे संपत नाही, आपल्याला वाटतं संपलं, तिथून सुरुवात झाली त्याची. हा, ते असंही असू शकतं, म्हणजे कोणाला माहिती आता. आणि तो म्हणतो ना, ती वही, त्या वहीमध्ये नंबर्स दिलेले आहेत सगळे. तर ते तो विचारतो त्याला की हे मला कसं कळणार. तर म्हणे तुला ती पाखरं सांगतील, त्या पाखरांचे आवाज येतील ना, त्याच्यातनं तुला ते कळेल की हे हा. नंबर्स काय आहेत. आणि मग तो म्हणतो की मग जुनी वही कुठे आहे, तर म्हातारा म्हणतो मी ती जाळून टाकली. तर ह्याला अजून प्रेशर येतो की भेंडी, जिथे काहीतरी चांगलं होतं ते तू जाळून टाकलंय. मग आता मी काय करू, ते नंबर मी कशी सॉल्व्ह करू. त्याच्याकडे डबल प्रेशर असतो त्याच्याकडे बिचाऱ्याकडे, तो एकदम. आणि जो त्याच्यावर जो प्रसंग घडतो, माचीस पेटवत असताना तो, आणि हे होतं हा. ना, एका एका सेकंदात रात्रीचा दिवस होतो. तर आय थिंक याचा इम्पॅक्ट त्याच्यावर भयंकर पडतो शेवटपर्यंत, की हे कसं झालंय त्याला कळतच नाही. आणि त्याला म्हातारा पण सांगत नाही. म्हातारा काय म्हणतो, असे चमत्कार होत राहतात किंवा मी ते केले, असे मी केले पण असतील. म्हाताऱ्याचा जो हम्म. गुरु असतो त्याची पण एक बॅक स्टोरी भारी दाखवली आहे त्याने. म्हाताऱ्याचे जो हो, त्याचा हो, गुरु असतो, हो. हो, त्याची पण बॅक स्टोरी वेगळी आहे म्हणजे. आणि ते म्हणतात मग हा नीतिमार्ग. आणि ते असे एक काय म्हणतात ते एकमेकांना पुढे पुढे देतच जातात, म्हणजे पास ऑन करत हा. जातात, हा. असं काहीतरी. नाही, पण तो म्हणजे त्यांनी जो थ्रेट ठेवलाय ना, मला वाटतं की तो पण एक त्याचं ते एक सिम्बॉल आहे, की अजून ह्यानं ते कोणाला पास ऑन केल्याचं पिक्चर मध्ये दाखवलं नाही. दाखवलं नाही. तर कदाचित ते पुढे काहीतरी आहे असं आपण अज्युम करावं, किंवा काहीतरी असू शकतं असं एक तोही थॉट प्रोसेस असेल हे सगळं बॅक स्टोरी करण्यामागे, की जर एवढे दोघे तिघे चौघे एवढे लोक पुढे आलेत, तर आता हम्म. आयदर हा ते संपवणार सगळं चक्र, किंवा किंवा हा हा. कोणाला तरी पास ऑन तरी करणार. हा, पण पुढे तसं काही दाखवलं नाही की कोण त्याला भेटतो वगैरे असं. हा. मला वाटतं त्याने तिथे स्टॉप केली ती स्टोरी. म्हणजे हम्म, तसं बघायला हम्म. गेलं फिल्मला हे नाहीये काही, म्हणजे जी शेवट असा स्टोरी. नाही, अनएक्सपेक्टेड आहे हा. तो. म्हणजे हा, काहीच तुम्हाला जो नाहीये. अर्थ घ्यायचा आहे तो घ्या आता.
काइंड हा ऑफ. हा प्रेक्षकांवरती आणि सोडलेलं आहे. आता मला जे दाखवायचंय ते दाखवलंय. तुम्हाला जे काय समजलंय ते तुम्ही घ्या. आणि हा टेक्निकली एक्झॅक्ट. कसं की त्याने फक्त व्हिज्युअल्स वापरलेत सगळे, म्हणजे कोकणातले व्हिज्युअल्स आहेत, समुद्राचे आहेत, त्या पर्वताचे आहेत, गगनबावड्याचा जो घाट आहे, असे बरेच. आणि त्याच्यावर ना तो व्हॉइस ओव्हर चालू असतो, या दोघांचं कॉन्व्हर्सेशन चालू असतं. ते खतरनाक आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे व्हिज्युअल मध्ये काहीतरी वेगळंच चाललंय आणि त्याच्यावर हे काहीतरी दोघं वेगळे वेगळे बोलतायत, जे त्यांचं काही कॉन्व्हर्सेशन जे चालू आहे ते. म्हणजे त्यात कसं हो बघायला हो गेलं तर स्टोरीचा खरा नायक तो म्हाताराच वाटतो मला कधी कधी. हो. आणि नाही, आणि बरेचदा ना ते व्हिज्युअल जे असतात ना, आपल्याला असं वाटतं की हे उगाच काय चाललंय, म्हणजे मागे व्हॉइसवर काहीतरी चाललंय, व्हिज्युअल काहीतरी चाललंय, आणि मग ते व्हिज्युअल जिथे कल्मिनेट होतं ना, तिथे आपल्याला कळतं की ऍक्च्युली हे सगळं रिलेटेड होतं. पण म्हणजे मेन तर तेच होतं की त्याच्यामध्ये तो ताण इतका निर्माण करतो की कोणी बोलतच नाही, कॅमेरा हलतच नाही. गाडी अशी इथून इथं जाते, या फ्रेमच्या एंड पासून फ्रेमच्या त्या एंड हा, पर्यंत. फ्रेम स्टील आहे, तेच ना, अरे फ्रेम म्हणजे स्टील कोणत्या आहे. नक्की पॉईंट काय व्हायला फ्रेम पाहिजे स्टील ते आहे. त्याची आपण वाट बघत असतो की आता स्क्रीनवर आता काहीतरी होईल, ते नंतर काहीतरी होईल, ते काय आणि काही होतच नाही. या नाही कॉर्नर तिथलं मध्ये काय स्क्रीन. होतंय का? हा. हा. अरे हा, आपण आणि एक. शोधत राहतो की इथे काय होतंय का, आपण काय मिस करतोय का, हा ते काहीतरी तेच की दाखवायचं. म्हणजे हो. एका शॉटमध्ये तो खाली एका कोपऱ्यात दिसताना छत्री घेऊन उभा असतो, तो दिसत नाही शेवटपर्यंत. जेव्हा ती छत्री तो हलवतो ना, हा तेव्हा वाईट हा कुठेतरी वाईट ठिपका दिसतो का, अरे इथे तो आहे उभा. सो मला ते असं काहीतरी सिंबॉलिक वाटलं होतं की तो बोलतो ना की निसर्ग, मात्र काय म्हणतो की निसर्गच तुला सगळं सांगणार आहे. त्यामुळे मला असं सिंबॉलिकली वाटलं हा की त्यांनी तो निसर्ग असा फ्रेम मध्ये ठेवलाय की बॉस तुला जे आन्सर्स ते नेचरच सगळं निसर्गच देणार आहे. म्हणून त्याने, आणि त्याच्या पुढे आपण खोजे आहोत, म्हणून त्याने जी माणसं दाखवली ती एकदम, म्हणजे तो म्हातारा पण त्या निसर्गापुढे एकदम असा तरी बारीकच दाखवलं ना, दोघांना एकदम छोट्या फ्रेममध्ये टाकलं. सो हम्म. ते दोघं नाहीच आहेत. जो खरा जो कोण जादूगर आहे, जो चमत्कार आहे, जो बाबा आहे, जो का नेती मार्ग आहे, तो सगळा जो आहे तो निसर्ग आहे, असं कुठेतरी त्याला मला वाटतं असं दाखवायचं असेल. म्हणून ती हा व्हिज्युअलायझेशन हा. फ्रेम अशी असेल प्रोबॅबली. नाही, आणि ते म्हणजे ओव्हरऑल मला असं वाटतं की त्याचं जे त्यांनी रिलेशनशिप जी आहे ना, ती नेतिमार्ग म्हणजे कुठेतरी ते निहिलिझम वगैरे जे म्हणतात ते वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये ना, त्याच्याशी कुठेतरी त्याचं कनेक्शन आहे. की म्हणजे कशालाच काही अर्थ नाहीये बेसिकली, कुठलीच गोष्ट हे नाहीये, म्हणजे यू डोंट नीड टू गिव्ह इम्पॉर्टन्स टू एनिथिंग. ही सगळंच मिथ्या आहे काइंड ऑफ. तर तसं काहीतरी सेमच, म्हणजे ती फिलॉसॉफी तशीच आहे की कशाशी रिलेशन नाही, कशावर प्रेम नाही, कशावर राग नाही, कशावर हे नाही. तर नुसतं जगायचंय आपल्याला, तर जस्ट गो थ्रू इट. ऑफकोर्स निहिलिझम मध्ये थोडं अजून त्याचा उपभोग घेणं आणि असं तसं सगळं ह्याचं अजून थोडं फिलॉसॉफी डायव्हर्स होते तिकडे. पण म्हणजे मला ते खूप इंटरेस्ट, म्हणून त्यांनी बहुतेक नीत्सेचं कोट पण त्यासाठीच वापरले की त्यांना हो, ते प्रोबॅबली. वेस्टर्न फिलॉसॉफिकल कनेक्शन तिथे दाखवायचं होतं त्यांना, की ईस्टर्न आणि वेस्टर्न फिलॉसॉफी दोन्ही किती सिमिलर आहे. जरी ओके. वरूवर वेगळ्या असल्या तरी त्याचा कोअर किती सेम आहे, हे कदाचित मे बी त्याला अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट वाटली असेल. पण म्हणजे म्हणजे ऑफकोर्स जास्त आता आपण बऱ्याच गोष्टी हे करतो, जास्त अज्युम पुढचा करतो विचार न कदाचित. करता आज मध्ये जगा. जे आज समोर हा. आहे ते ते बघा. बरोबर मुख्य बरोबर. हा. म्हणजे सगळ्यात मुख्य कारण तेच आहे. हा, पण ते अगदी शेवटपर्यंत अगदी. असं खूपच हे वाटतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, एकदम असं खूप ते डीप खूपच डाऊन. प्रतिकात्मक खूप असे बरंच काय काय गोष्टी दाखवलेत. हा, म्हणजे जी काही फिलॉसॉफी आहे ती पण त्याने सांगताना एकदम सरळ सोप्या भाषेत सांगितलेली आहे, म्हणजे काहीच कठीण नाही. म्हातारा जे काही सगळं सांगतो ते खूप सिम्पलिफाय करून सांगतो. पण तेच जसं आपण आता डिस्कस करत आहोत ना, की त्याचा प्रेशर हा घेतोय माणूस उगाचच. ते डॉक्टर, हा आणि हा. त्याच्यानंतर त्या डॉक्टरला पण तो त्याच्यात हे करून टाकतो ना शेवटचा, म्हणजे तो डॉक्टर पण वेळ हे म्हणजे करायचं काय, वाजू की नको वाजू, वाजू की नको. आणि त्याच्या बाजूला ती बायको जी असते प्रेग्नेंट, ते पण तेच बोलतो ना की हिच्या पोटातला मूल मला कचा कचा खाऊन टाकायचंय. म्हणजे हे कितपर्यंत हे होतं रे, म्हणजे त्याची विकृती हम्म. म्हण किंवा काय म्हण एका वेगळ्या लेवलला पोहोचली असते. जसा तो म्हातारा पूर्ण फॅमिलीला आपल्या जाळून टाकतो आणि पळून जातो. हम्म. हे म्हणजे तो आपल्या पूर्ण फॅमिलीला जाळतो घरात, आणि सांगतो ना की मी आग लावली घरात आणि मी हो पळालो. हो 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 इयर हो. इयर आफ्टर ही केम टू नो दॅट की त्याला तसं काही नव्हतं. पण मग पण मग अगेन मी तेच म्हणतो, हा म्हणजे त्याला वाटतं की शेवटी जेव्हा हे सगळं त्याला कळतं की त्याला काहीच नव्हतं, तेव्हा मला वाटतं त्याला ते त्या मार्गाची जाणीव होते. जेव्हा त्या गावात येतो, कास्टडीत येतो, तेव्हा ते सगळं म्हणजे त्या मूळ, ते काही सगळं जे मूळ आहे त्या गावात असायचं असं मला शंका वाटते हा नाही कास्टेवाडीमध्ये. बरोबर, कारण हा एक्झॅक्टली, कारण त्याला तिथे आल्यावरच रिअलायझेशन होतं. ह्याला आधी तो एपिसोड होऊन जातो, पण त्याला हो, तो गुरु सुद्धा भेटतो तिथेच. आणि तिथे तिथेच आल्यावरच ते अंधार आणि उजेडाचा सीन होतो दिवसाच. त्याच्याबरोबर. तर तिथे काहीतरी असू शकतं, म्हणजे असंही करेक्ट. एक असू शकतं की त्या गावातच किंवा त्या भागातच त्या पर्टिक्युलर निसर्गामध्ये
तिथे काहीतरी एखादी एनर्जी आहे किंवा देर इज सम ओव्हरलॅप ऑफ स्पेस टाइम कंटिन्युअम, असं काहीतरी म्हणजे असू शकतं. आपल्याला पहिल्या फ्रेम पासून आहे ना, जसं त्याचं मनस्थिती असते तशी आपली मनस्थिती होत जाते. पहिल्यांदा अगदी बोर्ड, रुटीन असं होत 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 एक्साइटमेंट जेव्हा येते तेव्हा ते एकदम लाईटचा सीन होतो. तो दिवस रात्रीचा सीन झाल्यावर एकदम आपण पण खतरनाक. एक्साइट होतो, तो पण एक्साइट होतो की झालं हो. काय झालं. तर तो एकदम त्याची उत्सुकता चालवते, तो शोधायला लागतो हे का झालं हे का झालं. आणि मग जसं त्याला एक 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 गोष्ट समजायला लागते, आधी तो खुश होतो की आपल्याला उत्तर मिळत आहेत की बाबा काय आहे काय आहे. आणि ती हळूहळू हळू जसं त्याला लक्षात यायला लागतं की साला हे तर ओझं आहे फालतू मध्ये कॅरी करायचं. ते पण असेल ना पण की आपण बाबा काल तुझा काळ होता, अंधारात होता, आज एकदम अचानक असा तू आता उजेडात आलाय. त्यामुळं अंधाराकडून उजेडाकडे असं. त्याला एकदम ते ज्ञानप्राप्ती झाली त्या हा. मोमेंटमध्ये. त्या मोमेंटला बरोबर. जास्त आपण ते जरा खोलात जाऊन ते वाचलं पाहिजे. अदरवाईज नाही, म्हणजे पण असं सिनेमा. इंटरनेटवर जास्त नाहीये इन्फॉर्मेशन ना त्या फिल्म बद्दल, कारण नोबडी टॉक अबाउट द फिल्म, काहीच नाही. नोबडी टॉक. आणि मला वाटतं आधीचे इंटरव्ह्यू पण कोणी घेतले नाही, त्यामुळे ना असं कळलं नाही की ते डिरेक्टरला एक्झॅक्टली काय सांगायचं होतं ना, हे कळलंच नाही कोणाला. म्हणजे ती फिल्म आली निघून गेली, ती म्हणजे त्याला ऑडियन्सच नव्हतं, त्यामुळे काही ठिकाणी तर ते शोज पण लागले नव्हते. टू बी ऑनेस्ट की म्हणजे आपल्यासारख्या निश ऑडियन्सला किंवा क्लिशे ऑडियन्सला तेवढं सगळं झेपणारं नसतंच तसं बघायला गेलं तर. पण ते तसं समजावून सांगणारा किंवा काहीतरी असणारा जर त्यावेळी आधीचे इंटरव्ह्यूज वगैरे जर झाले असते, कुठेतरी मीडियाने काहीतरी केलं असतं किंवा आधीशने स्वतः पुढाकार घेतला असता, तर कदाचित कळलं असतं ना की त्या फिल्म मधून सांगायचं काय आहे आपल्याला. तर ते कुठे मला वाटतं नाही, अधोरेखित झालंच ते. त्याचा एकच मला वाटतं इंटरव्ह्यू मला सापडला. ऍक्च्युली काय झालं, मी तो पिक्चर बघितल्यावर मला खूप असं हे झालं की यार आपल्याला कळायला पाहिजे काय आहे ते, म्हणून मी खूप सर्च वगैरे केलं. तर मला त्याचा एक इंटरव्ह्यू सापडला, पण त्याच्यातही काही फार त्याने डिस्क्लोज केलेलं नाही. म्हणजे पिक्चर बद्दल फार काही नाहीये. कसं म्हणजे इट वॉज अबाउट मेकिंग, इट वॉज नॉट अबाउट द फिल्म इटसेल्फ. तर आणि मग असंच म्हणजे काही जास्त नाही तू म्हणाल असतंच. तर ते एक जरा लिमिटेशन ठरलंय, त्यामुळे अजूनही त्याच्याबद्दल तेवढं असं खूप अवेअरनेस आहे की आता कल्ट फॉलोईंग आलंय अशातलाही भाग झालेला नाही फारसा. कारण नेती नाही म्हणजे मार्ग हे जे काय ते मी पहिल्यांदा तो वर्ड पहिल्यांदा ऐकला मी ऍक्च्युली. म्हणजे असे आता जसं निहिलिझम वगैरे हा जो पार्ट आहे वेस्ट मधला किंवा कसा, तसं इंडियामध्ये पण असतील कल्ट काही, पण तो जो हा त्याने वर्ड प्रत्येकी वापरला, तर मला नेती म्हणजे पहिल्यांदा कळलं नियत, असं मला वाटलं की त्याचा अपभ्रंश, कारण मालवणी लँग्वेज आहे ना बरेच ठिकाणी, तिथे कोकणातली लँग्वेज आहे. हा हा तर मला असं वाटलं की नेती मार्ग म्हणजे नियतीचा मार्ग, नियत नेती असं ते थोडे अपभ्रंश होऊन येतात कधी कधी हा पुढे हा पुढे. हा हो हो, असं मला बरोबर बरोबर. असं मला थोडंसं वाटलं. कारण नियत जी कशी असते ना, माणसाच्या नियतीवर सगळं शेवटी, निसर्ग काय नियत, तुझी नियत काय हो, त्याच्यावर हो. तुला सगळं होतं ना. पण ते पण कुठे एक्सप्लेनेशन असं नाहीये. म्हणजे मला तसं तू म्हणतो तसं की आपल्याला काही वाटू शकतं, पण डिरेक्टरला किंवा त्या स्क्रीन रायटरला काय अपेक्षित होतं हे कुठेही माहिती नाहीये की बाबा नो मी हा फिल्म हो, का बनवला. हिरोच्या जे जो सेंट्रल कॅरेक्टर आहे, कसं त्याचा हळूहळू सायकोलॉजिकल डाऊनफॉल होत जातो. अशा सिमिलर थीम्सवर तसं बघायला गेलं तर बरेच पिक्चर आहेत वर्ल्ड सिनेमामध्ये. पण ओके. म्हणजे ते बरेचदा असं करतात की त्याचा एंड हॅपी होतो, बट वी आर केप डाउटिंग वेदर इट इज रिअली अ हॅपी एंड ऑर नॉट, की हे फक्त त्याच्या इमॅजिनेशनचं एक फिगमेंट आहे जे आपण बघतोय. इन रियालिटी इट मे हॅव गॉन इन अ डिफरंट वे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तू टॅक्सी ड्रायव्हर पिक्चर बघितला असेल, तर त्याच्यामध्ये असंच होतं की शेवटी आपल्याला वाटतं आता हा मरणार आहे, आणि ती हो, सिच्युएशन सडनली पूर्ण टर्न होते. सेम अमेरिकन सायकोमध्ये आपल्याला वाटतं की एक्झॅक्टली. आता हा सापडला, पण पण ते नाही, काहीतरी हा एकदम वेगळंच होतं. वेगळंच सो होतं, राईट. तसंच सेम डाऊनफॉल होत जातो होत जातो होत जातो माणसाचा. आणि पण ह्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं की ते ऍक्च्युअल जे काय झालं ते दाखवतात की बाबा असं झालं, तो शेवटी डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर त्याला डायग्नोज करतात, आणि ही स्टील इन दॅट प्रॉब्लेम ओनली. पण तो राऊट यांनी का घेतला नसेल आधीशनी, असं एक मला वाटलं की मे बी स्ट्रिक्ट द व्ह्युअर्स इन टू थिंकिंग, की म्हणजे जे नॉर्मल व्ह्युअर्स आहेत त्यांना वाटेल की अरे चला हॅपी एंडिंग झालं, आणि ज्यांना नाहीये ज्यांना असं वाटतंय की इट मे बी डिफरंट, त्याला एक तेही अँगल असं पण सॅटिस्फॅक्शन असू मिळालं. शकतो की त्याचं कॅरेक्टर हे शिक्षकाचं दाखवलंय, आणि त्याच्यानंतर मग असे खून वगैरे आणि ते असं तर डाऊनफॉल सारखं दाखवलंय. तर ते जरा म्हणजे अशी टीचरची नैतिकता आणि त्याच्यानंतर तो जो त्याला जे काही शोधायचं असतं, तो पण एक असा अँगल त्याचा असू शकतो. ते माहित नाही मला, म्हणजे आता ते कसं आपण कनेक्ट करू शकतो किंवा ते म्हणजे ते येईल की नाही, त्याला काय बोलायचं होतं. तो शिक्षक दाखवलाय ना, तर तो त्याच्यात त्यांना शिकवत काय असतो, त्याच्या क्लासेस मधले पण त्यांनी 2-3 असे घेतले
तर ते पण काहीतरी खूप विचार करून त्यांनी टाकलेले आहेत. हो, त्याच्या कविता तो विस्तीर्ण शिकवत असतो विस्तीर्ण हा निळाभोर आकाशाखाली विस्तीर्ण महान आणि लोक ते थोर झाडाची लोक. कविता आहे येस येस. आणि ते झाड आहे त्याच्याबद्दल पण हो की असं झालं ते बरोबर ते थीम मध्ये तेव्हा ती लक्षात मध्ये येत नाही, तेव्हा वाटतं की जस्ट त्यांनी रुटीन दाखवायला काहीतरी दाखवलंय. पण वेन यू रिअलाइज व्हॉट इज हॅपनिंग टू हिम, तर मग त्यांनी मुद्दामून ते अगदी ठरवून टाकल्यासारख्या त्या पीसेस वाटतात असं ऍक्च्युअली मला फिलिंग ऍक्च्युअली येतं. हा करेक्ट आहे हे आहे त्याच्यामध्ये. आणि ती एक शेवटी त्या त्या सीन मध्ये ती मुलगी नाही का शेवटच्या बाकावर थांबते आणि तो घाबरतो तिला म्हणजे कॅमेरा अचानक असा वळतो तो मुलांना शिकवत असते कविता हा विस्तीर्ण झाला खाली आणि सगळ्या मुलांना सांगतो तुम्ही बाहेर जा मला बरं नाही वाटत आहे. आणि पुन्हा सेम कॅमेरा तसा स्टील आहे काय होत नाही आपल्याला काय वाटतं तो म्हातारा असेल तिकडे जो परत त्या हम्म, रूम मध्ये हम्म. आला असेल. पण जेव्हा कॅमेरा असा टर्न होतो पूर्ण तिथे एक शेवटी बाकरने मुलगी बसली असते आणि ती मुलगी अशी ती जशी नाही का याचे भूताच्या पिक्चर मध्ये कशा स्टेअर करत असतात तशी ती मुलगी त्याच्याकडे बघत असते ती काही बोलत नाही. ती येते हळूहळू पुढे आणि त्याच्या समोरच्या बाकावर बसते आणि ती जेव्हा चालत येते ना तर पाण्याचा आवाज येतो. म्हणजे क्लासरूम मध्ये पाणी भरल्यासारखं असतं नाही का तसं तिच्या पावलांचा आवाज पाण्याचा हा येतो म्हणजे हा ते नीट ऐकलं तर. आणि ती येते समोर तेव्हा तो तिला काय म्हणतो त्याला सांग ना की मला त्रास नको देऊ म्हणून असं तिला सांगतो त्या म्हणजे तोपर्यंत आय थिंक म्हातारा गेलेला असतो ना म्हाताऱ्याची इन्क्वायरी हा वगैरे चालली हा असते. तो पण एक तिथे आहे की त्याला ते सगळे मग भास व्हायला लागतात आणि तो म्हणतो शेवटी तो म्हणतो काय माहिती डॉक्टरला की मी अजूनही ह्या स्वप्नातच आहे का. म्हणजे त्याला माहीतच हा नसतं की तो पूर्ण गेलेला आहे. मी रियालिटीमध्ये आहे की कोणत्या हा तरी एका ह्याच्यात आहे असं त्याला नेहमी त्याला वाटत असं की मी त्या स्वप्नात अजूनही आहे त्या स्वप्नातच मी सगळं करतोय. जे स्वप्न सुरू झालं होतं त्या पर्वतापासून जिथे दिवसाचा रात्रीचा दिवस झालाय आणि आय एम नॉट हा मी त्याच्यातनं बाहेरच पडलो नाहीये. हा त्याचा शेवटपर्यंतचा तो एक त्याला हे लागलेला हा असतो. अजून एक त्याच्यातनं एक खूप इंटरेस्टिंग असं नाही म्हणायला गेलं पण म्हातारांना बोलता बोलता त्याला बोलतो ती वही देतो माहितीये त्याला. मला तो सीन आठवला त्यावेळी की त्या वहीमध्ये देतो ना त्या वही त्याला काय सांगतो की अरे ही वही ना बुद्धाने पण वाचली होती. नाही तो मालवणीत बोलतो बुद्धान वाचल्यान येशू ख्रिस्तान वाचल्यान त्याचं काही नाही झालं. म्हणजे ही वॉन्टेड टू से दॅट की अशा बऱ्याच लोक तो बऱ्याच वेळा संत महात्मे वगैरे असे लोकांची हो तो करतो त्याच्या मोनोलॉग्स मध्ये. तर तो म्हणतो असं कोणी हम्म. केलं नाहीये की म्हणजे सगळ्यांनी वाचलेत सगळ्यांकडे ही वही होती ती फक्त पास ऑन होत आले पण कोणाला असं ते हे नाही झालं म्हणजे टू बी ऑनेस्ट असं बघायला गेलं तर मग हे आपले ज्ञानदेव महाराजांनी जिवंत समाधी घेतली. नंतर तुकाराम विमानात न गेले. सो ह्या ज्या गोष्टी काही आपण ऐकतो वाचतो त्याला कुठेतरी अर्थ आहे. इट इज नॉट लाईक की ते काहीतरी कोणी बडबडतंय म्हणून किंवा कोणीतरी हे करायचंय म्हणून असं काही नाहीये. हम्म. हे कुठे ना कुठे कनेक्टेड आहे. एक ना विद्याधर फिल्म आहे तू बघितल्याशी माहित नाही द मॅन फ्रॉम द अर्थ नावाची फिल्म आहे 1971 ची. माझ्या डोक्यात तेच आलं, माझ्या डोक्यात तेच आलं होतं आता तू बोललास त्याने. तो जो पॉइंट आहे ना मला मी तिथे अडकलो त्यावेळी माहितीये का कारण त्याच्यामध्ये पण एक इन्सिडेंट आहे बुद्धाचं जे नाव सांगू तो सगळ्यांना वेडा करून सेम टाकतो सेम ना ओ फाक. हो तो तेच खतरनाक था म्हणतो भाई की सीन. बुद्ध ख्रिस्त सेम सेम गोष्टी तो तेच वापरतो. तेच हा तेच दोन्ही तेच वापरतो. डायलॉग आहे. तर बहुतेक मे बी इथे याचं इन्स्पिरेशन कुठेतरी तेही असू शकतं. तेही असू शकतं कोणाला कारण माहिती म्हणजे ती आता. ती मॅन फ्रॉम द अर्थ तर म्हणजे खतर हे वेगळ्या लेवलचा तो नशा आहे ती. त्याला काहीतरी टोचून घेतला ना डिरेक्टरने आणि स्क्रिप्ट लिहून काढली अभि रुको मैं तुमको बताता हूं करके. म्हणजे कौलच्या भूती त्यांनी एक वेगळी गोष्ट रचली ज्याच्यातनं तुम्हाला तो सायकोलॉजिकली हे करतो. ती मॅन फ्रॉम अर्थ तशी स्ट्रेट फॉरवर्ड पिक्चर आहे. एकदम आहे फक्त हो. त्याचा जो हिस्ट्री जी सांगतो दॅट इज द सेंटर पॉइंट ऑफ दॅट फिल्म. इथे असं नाही, इथे म्हणजे ही दिस इज जस्ट अ एक्सप्लेनेशन ऑन विच द एंटायर फिल्म रेस्ट असं आहे. थोडासा तो फरक आहे म्हणजे त्यामुळे तो जरा वेगळा पडतो picture. पण कौलचं गणितच काहीतरी वेगळं आहे आणि त्याच्यात दुसरी गोष्ट बीजीएम त्याचा भयंकर भारी बनवलाय त्याने म्हणजे जे बॅकग्राऊंड म्युझिक हो, हो. जी काही आहे ना ती खतरनाक आहे म्हणजे थिएटर मध्ये ती एका वेगळ्या लेवलला जाते. आता मला इथे माहिती आहे मोबाईलवर वगैरे मी पण आज मी लॅपटॉपवरच बघितलं पण मला तेवढा तो जाणवला नाही पण ती थिएटरमध्ये तो असा नाही नाही. वेगळाच इफेक्ट आहे म्हणजे मी लिटरली मी घरी जेव्हा आलो ना ती रात्र मी झोपलो नव्हतं ते सारखे बीजीएम माझ्या डोक्यातच खुंद होते. म्हणजे तो त्या म्हाताराचे जेव्हा ती शॉट आहे ना तो म्हातारा येतो आणि त्याचा बॅक शॉट घेतलाय त्याने आणि ट्रक येतो नाही का त्या समोरून आणि ट्रक निघून जातो त्या घाटावरचा तो एक हो सीन हो नंतर हो ते हो हो. त्यात ते म्हातारे ते दोघं गप्पा मारत असतात त्या ह्याच्या खाली त्या पर्वताच्या खाली इकडचं तेव्हा पण ती बीजीएम इतकं भयानक आहे ते इकडचं. त्याच्यावर त्याने मस्त काम केलं बीजीएमने. आय डोंट नो हुज अ म्युझिक मला कोण आहे बट वो भयंकर भारी आहे. माझ्या बाबतीत असं होतं की एखादा पिक्चर हम्म, बघितला ना की मला त्याच्याबद्दल खूप वाचावंसं वाटतं. जितकं मी जास्ती वाचेन तितकं ते अजून असं भिनत जातं डोकं. हम्म, तर हम्म. ते एक
थोडंसं बाबतीत आपण मगाशी पण डिस्कस केलं, थोडा कमी पडतो पिक्चर, की तिथे काहीच नाही. म्हणजे तुम्ही पिक्चर बघता, तुम्ही 100 प्रश्न घेऊन बसलेले असता आणि त्या क्षणाला तुम्हाला उत्तर द्यायला कोणीच नसतं. तर तो एक ऍक्च्युली थोडासा प्रॉब्लेम आहे पिक्चरच्या बाबतीत. किंवा आजकालच्या लँग्वेज मध्ये माइंड फक मूवी तसा आहे. हा, तसंच तसंच जर आहे. तुम्हाला तुमचं माइंड फक करून घ्यायचं तर यू गॉट वॉच दिस फिल्म. हो. त्यांनी एखादं पुस्तक रिलीज करावं, की त्याच्या कन्सेप्टवर किंवा हा असं बाबा ते थोडं सपोर्टिंग लिटरेचर एखादं बिल्ड केलं ना, तर काहीतरी त्याला हा कल्ट फॉलोइंग मिळू शकतं कुठेतरी. ऍक्च्युली आय विल बट ट्राय. ऑफकोर्स म्हणजे इट इज हायली नाही म्हणजे रेकमेंडेड. चान्स मिळाला, दीपकला वगैरे चान्स मिळाला त्याच्याशी भेटायला वगैरे, तर आपण डायरेक्ट आय विल ट्राय त्याच्याशी बोलू शकतो भाई की बाबा उसको. आम्हाला असा समजला, तर तुम्हाला कसं दाखवायचं होतं. आपण आणू त्याला इथे आपल्या पॉडकास्टवर हा. घेऊन ओपन टॉकीच्या पॉडकास्टवर त्याला आणू, आदिशला इथे बसूया आपण. आय विल ट्राय, बघूया आहे काय अवेलेबल. बट स्टील कारण त्याने एकच फिल्म केली आणि नंतर आय थिंक त्याचे 2 फिल्म नावावर आहे, पण ते पण काही एवढं माहित नाही मला. एन्काउंटर आणि एक काहीतरी कोणती तरी फिल्म आहे अजून. मला वाटतं तो स्वतः डॉक्टर आहे, म्हणजे तो असं सायकोलॉजिस्ट वगैरेच असला पाहिजे. अशी असेल. मूवी केली म्हणजे तो स्वतः. हा हायली रेकमेंडेडच आहे मूवी, काय त्यात प्रश्न नाही. ऍक्च्युली हा कारण नाही बघायला पाहिजे लोकांनी खरं तर, म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स पण आहे आणि हो. म्हणजे आणि पिक्चर मध्ये जे शॉर्ट्स वगैरे जे दाखवले, निसर्ग वगैरे जो दाखवलाय तो तो पण अप्रतिम आहे रे, म्हणजे अप्रतिम आहे तो. निसर्ग अप्रतिमच आहे. म्हणजे ते शॉर्ट त्याने आणि सगळे लो घेतलेत ना. बजेट, एवढ्या लो बजेटमध्ये एवढा इम्पॅक्टफुल पिक्चर बनवलाय ना. एक्झॅक्टली. आणि भयंकर तसं बघायला गेलं तर तो मेसेज पण भयंकर आहे. म्हणजे तुम्ही त्या म्हाताऱ्याचे मोनोलॉग्स तो ऐकत गेलास ना, की तुला पण समजा तो बोलतो. तो एकच वाक्य भारी आहे ना, शोधूचा थांबलास की सगळा गावताला. म्हणजे व्हेन यू स्टॉप सर्चिंग यू विल फाइंड एव्हरीथिंग. ओ भाई, त्या फिल्मचं पूर्ण सारच आहे. म्हणजे एका अर्थी ना तो म्हातारा त्याला सांगतो, पण त्याला हिंट पण देतो की बाबा रे तू रिलॅक्स ना, तू कशाला हे करतोय, तू का, तुला सगळी प्रश्नाची उत्तर का हवी आहे, जग ना, लिव्ह द क्वेश्चन. रॅनर रिल्के म्हणतो तसं, लिव्ह द क्वेश्चन ना. ऐकणं खूप छान वाटतं मला ते म्हाताऱ्याचे. कारण मध्यंतरी एका ह्याच्यामध्ये तो बोलतो ना, आपण वेडे आहोत सगळे, तो एका दारूच्या गुत्त्यावरचा शॉट आहे आणि ते सगळे दारू पित असतात तिथे. हा, आणि तो त्याला एका ह्याच्यामध्ये उंदरांचा शॉट आहे, एका ह्याच्यामध्ये फक्त त्याची भिंतच दाखवली घराची. अशी म्हणजे त्याची मनस्थिती ह्या दोघांच्या मनस्थिती किती, कोणाची मनस्थिती हे माहिती नाही, की म्हातारा बोलतो आणि याच्या डोक्यात मुंग्या चावतात असं पण असू शकतं. जे तू आता म्हणालस ना, की शोधायला थांबलं की सापडेल, तर तसंच मलाही म्हणजे एकंदर त्या घंटेचं सिम्बॉलिझम मला तोच वाटला, की जी इतकी बेसिक गोष्ट आहे, त्या गोष्टीचं त्याने इतकं प्रेशर घेतलंय, त्याच्यासाठी तो अजून म्हणजे ऑलरेडी ते नीतिमार्ग म्हणजे तो ऑलरेडी जगाच्या डेफिनेशन मध्ये, व्याख्येमध्ये वेडाच आहे. त्याच्यामध्ये पण त्यानं ते प्रेशर घेऊन घेऊन अजून एक स्वतःचं सायकोलॉजिकल ब्रेक त्याला आलाय, की त्याच्यातनं त्याला असं वाटायला लागलंय की अरे आता घंटा आपल्या हातनं वाजणारच आहे आणि वाजली तर सगळं संपणारच आहे. तो ही अल्टरनेटचा विचारही नाही करते, कदाचित काय होणार पण नाही. वाजली तर आयदर सगळं संपणार आहे किंवा काहीच होणार नाही. आयडियली इन दॅट केस यू शुड नॉट वरी अबाउट इट, कारण जरी वाजलं तर तू पण संपणारच ना बाबा त्याच्याबरोबर. एक्झॅक्टली. हो, तुझे सगळे प्रश्न संपून जाते. इट इज सच अ थिंग दॅट यू शुड नॉट टेक प्रेशर अबाउट इट, बट तरी तो त्याचं प्रेशर घेतो आणि त्यातनं तो पुढे पुढे वेडा होत जातो. सो बेसिकली त्याचं म्हणजे मला असं वाटलं की सार एवढंच आहे की जरी किती मोठी वाटत असली गोष्ट प्रेशर घेण्यासाठी, तरी दॅट शुड नॉट बी द डिफायनिंग थिंग ऑफ युअर लाईफ. असं मे बी एक बॅकग्राऊंडचं त्याची थीम मला वाटली, की यू शुड नॉट टेक सो मच प्रेशर अबाउट सच अ स्मॉल थिंग. इट मे बी एक्स्ट्रीमली स्मॉल, इट मे बी रिअली इरिलेव्हंट फॉर द वर्ल्ड, पण तुमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. मोठी तुम्ही त्याला गोष्ट. मोठं बनवत जाताय. करेक्ट. राईचा पर्वत करणे ही म्हण इथे लागू होते. राईचा पर्वत झालेला आहे actually. सगळं ते पर्वताच्या खालीच होतं जे काही होतं. नाही, राईचा पर्वत पण ते पण असू शकतो ना, की बाबा पर्वत म्हणजे किती मोठा आहे, तर त्याच्यासमोर तर तुमचे प्रश्न वगैरे जे काय काहीच नाही. शोध असतील तो तर शुल्लकच असणार आहे तो. कारण म्हातारा जेव्हा बोलतो ना, त्याचा गुरु त्याला सापडला होता, तो म्हणजे त्याच्या आधीचा म्हातारा जो काय, तो काय सांगतो, त्याच्याकडे भयंकर मोठे चमत्कार होते. म्हणजे लाईक ही वॉज लाईक अ सुपरमॅन. म्हणजे तो हवेत उडायचा. तो म्हणते की तो एकदा हवेत उडाला, त्याने एक समोरचा पर्वत, माझ्या समोरचा पर्वत विदाऊट टच करता हलवून दाखवला, गदा हलवून दाखवला. बट देयर शुड बी सम गाईड ऑल्सो फॉर पीपल. हा, म्हणजे आपण एक काहीतरी लिहूया बाबा, की असा बघावा आणि मगच, किंवा आपला व्हिडिओ बघून लोक वाटतील की बाबा बघावं, हे काही सांगतायत काही मुलं तर बघूया म्हणून. नाही पण खरंच आता म्हणजे आपल्याला जे काय वाटतं ते आपण best. बोललेलोच आहे, की बाबा हे अँगल आम्हाला वाटले, विद्याधरनं सांगितलंय की हे असू शकतं. बरोबर. आणि अर्थात प्रेक्षकांना जर नवीन काय अर्थ उमगला तर ते खाली कमेंटमध्ये सांगू शकतात. ऍब्सोल्युटली. डिस्कस करू शकतो अजून. सो आय थिंक फिल्म प्राईमवर आहे अवेलेबल, अमेझॉन प्राईमवर आहे, तिथे बघू शकता. आणि आय थिंक युट्यूबवर पण आहे.
पण युट्यूबपेक्षा प्राईमची क्वालिटी चांगली आहे. मी आज युट्यूबवर बघितलं, मला काही एवढं ते हे नाही झालं. पण प्राईमवर आहे, जर ऑडियन्स तुम्ही कुठे ऐकताय तर तुम्ही ती फिल्म प्राईमवर एन्जॉय करू शकता. खूप चांगली फिल्म आहे, हायली रिकमेंडेड आहे. जस्ट लाईक विद्याधर सेड किंवा सचिन पाटील सेड, खूप चांगली फिल्म आहे. थोडं डोकं शांत ठेवून बघितलं तर हळूहळू आपल्याला गोष्टी कळतात. बेसिक गोष्टी आहेत जगण्याच्या किंवा काही गोष्टींच्या आहेत, किंवा अशी लोक आपल्याला आजूबाजूला कुठे दिसत पण असतील, वी नेव्हर नो दॅट. असतील ना असे, म्हणजे सिग्नलवर, ट्रॅफिक सिग्नल वगैरे दिसतात अशी लोक, कदाचित ते पण कोणते नेती मार्गातले असतील. त्यांच्या मार्गात जाऊ नका. हो. घंटा वाजवत राहा रोज, म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार. हा. हो. सो अरे विद्याधर, हे बरोबर आहे. म्हणजे जो आपण रोज सकाळी जी घंटा वाजवतो ना, त्यामुळे कदाचित जग टिकून आहे. म्हणजे घंटा वाजवली की स्वतः पण जागता आणि समोरचा पण जागू शकतो. हा, देवाला जागायचा प्रश्न नाही, स्वतःच्या जागृतीसाठी ती घंटा वाजवतोय आपण. आणि तू बोललास त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करतो, की आपण ज्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये बघू ना पिक्चर, तसा आपल्याला अर्थ लागेल त्याचा. करेक्ट, दॅट इज करेक्ट. ऑल्सो इंटरेस्टिंग थिंग. मे बी आता मी बघितली तर मला अजून काहीतरी वेगळं वाटेल. जेव्हा मी बघितली होती तेव्हा प्रॉब्लेम मी खूप स्ट्रेस्ड आउट होतो. आता मी नाहीये तेवढा, सो इट मे चेंज. सो दॅट इज ऑल्सो वन मोर इंटरेस्टिंग थिंग. कारण आपण तो इंटरेस्ट आहे, म्हणजे आपण ती इंटेन्सिटी ठेवली नाहीये. उद्या कदाचित हा व्हिडिओ डिरेक्टर पर्यंत बोलले, डिरेक्टर म्हणे थांबा साल्यान, तुम्हाला बघतो मी, म्हणजे मला काय सांगत आहे तुम्हाला माहितीये का, वगैरे वगैरे, काइंड ऑफ. म्हणजे असा एक पिक्चर आला होता अर्थातच त्याने जर आपल्या शक्यता जर पुसून काढल्या तर वेलकमच आहे. वेलकम. अर्थात आपण कुठं चुकलो किंवा आपल्याला काही समजलं नाही, ते हा. डायरेक्टर स्वतःनं सांगितलं तर छानच आहे ते. ऍक्च्युअली एक रायटरची स्टोरी वाचत असतो आणि जो असा डिस्कस करणारा सांगतो की रायटर हॅज रिटन द कर्टन्स वेअर ब्लू, इट इंडिकेट्स रायटर्स फ्रेम ऑफ माइंड दॅट ही वॉज गोइंग थ्रू सो मच. तर त्याच्यावरती तिथे रायटर बसलेला असतो, तो आय जस्ट मेड द कर्टन्स आर फकिंग ब्लू. रायटर आणि स्क्रीन रायटर याच्यामध्ये आयुष्यभर जो तफावत आहे ना, ती ही आहे. पहिल्या एपिसोडची कौल सारखी भारी भक्कम फील घेतली होती, अँड आय थिंक वी थरोली एन्जॉयड द फिल्म. आणि डिस्कशन पण आपण एन्जॉय केलं. आय डोंट नो हाऊ ऑडियन्स विल रिॲक्ट, पण त्यांना पण आवडेल कदाचित. जर आवडली तर नक्की तुम्ही काय करता, जे सगळे सांगतात तसं करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, काय काय करा. आणि हा जो काही मार्ग आहे, आमचा मार्ग वेगळा आहे. हा नीती मार्ग नाही, आमचा नेती मार्ग आहे आमचा. नेती मार्ग. फिल्मचा नीती मार्ग आहे, तो आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. आम्ही घंटा वाजवणार आहे. हो. ती पुढच्या वेळी घंटा अशीच तुमच्यासाठी वेगवेगळी घंटा सबस्क्राईब करायला. ती सबस्क्रायबरची घंटा ती वाजवा प्लीज. वाजवा, आमची आम्हाला- आमच्या आम्हाला चॅनलची गरज- घंटा वाजवा. आम्हाला गरज आहे. हा नीती मार्ग वेगळा आहे आमचा. सो नेक्स्ट फिल्म कोणती तरी आपण चांगली डिस्कस करू. तोपर्यंत आपण म्हणजे लोकांना वाटलं त्यांनी पण सजेस्ट करावी. आपण आपल्याकडे आहे 2-3 फिल्म, तर त्यातल्याच आपण एखादी फिल्म घेऊ आणि नेक्स्ट वीकला असं एखादं हे चांगलं करूया आपण थोडस. हे चांगलं आहे, पण गुड, चांगलं डिस्कशन होतं. दीपकने आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल दीपकचे पण धन्यवाद. हो, No problem. एकदम.